राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी गेली 3-4 दिवस मी महाराष्ट्राच्या बाहेर होतो, म्हणून आपल्या भेटीला येऊ शकलो नाही. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला मी गेलो. भव्य मंदिर असं झालं आहे, पण रामाविषयी आपल्याला जेवढी आस्था आहे तेवढी स्थानिक लोकांना आहे असं मला वाटत नाही. कारण त्या मंदिराच्या सभामंडपाच्या पायऱ्यावर एक पोलीस कर्मचारी पायात बूट घालून बसला होता. जर मोबाईल नेण्याची मुभा असती तर मी त्याचे छायाचित्र काढून माझ्या फेसबुकवर टाकले असते. आपण रामाकडे भक्तिभावानं जातो, थोडी बहुत आपण आपल्या पुंजीतून दान करतो, आणि हे सगळे हरामखोर बूट घालून सभामंडपात जातात, हे दानपेटीतलं दान चोरतात. यांना राम एक कमाईचं साधन आहे. या राम मंदिरासाठी 500 वर्षापासून लढा दिला आहे. अलीकडच्या काळात कोठारी बंधूपासून तिथं गोळीबारात बळी झालेले असे कित्येक तरुण आहेत, पण यांना त्यांचं काहीही घेणं देणं नाही. एक मात्रच आहे की योगी सरकारनं, ज्याला तिकडं बाबाजी म्हणतात, अयोध्येतली स्वच्छता खूप चांगली ठेवलेली आहे. तुरळक एखाद्या भागात असू शकतं, स्वच्छता खूपच चांगली आहे. आणि ज्या राम मंदिरासाठी मुसलमान लोक हिंदूसाठी इतके वर्षापासून भांडत होते, त्या राम मंदिराचा सगळ्यात जास्ती फायदा तर मुसलमान लोकांना होतो. कारण राम मंदिरासाठी ज्या काही गोष्टी लागतात, आपण जाऊन तिथं भक्तिभावाने जे काही रामनामाचे पंचे घेतो, गंडे घेतो, दोरे घेतो, काय मूर्त्या घेतो, हे करणारे बहुतांशी कारागीर हे मुसलमान आहेत. म्हणजे राम मुसलमानाचं सुद्धा पाहतो, त्याच्यापाशी भेदभाव नाही. तिथून मी वाराणसीत आलो. वाराणसीत प्रचंड प्रमाणात सुधारणा चालू आहेत, पण महाकुंभच्या वेळेस गंगेची जी स्वच्छता होती, जी टापटीप होती, ती यावेळेस दिसून आली नाही. 1-2 मेलेल्या कुत्र्याची प्रेतं गंगेत वाहत होती. पूर्वी गंगेमध्ये स्वच्छतेसाठी एक फार मोठी नाव आणि त्याच्यावरती सगळी यंत्रणा बसवली होती, ती यावेळेस दिसली नाही. पण काही घाटाची सुधारणा चालली. विज्ञान एवढं पुढे गेलं आहे की 50 फूट खोल गंगेमध्ये सुद्धा मोठमोठ्या नावा आणून त्याच्यावर मोठमोठ्या मशिनरी लावून घाटांची सुधारणा चालू आहे. मंदिरात मी 2017 साली गेलतो आणि आजचं मंदिर खूपच फरक आहे, खूप फरक. स्वच्छता, टापटीप, दर्शनाची सोय. आता अद्यापही तिथं पंडी लोकांना त्रास देत आहेत, पण आता मला वाटतं सरकारचा आहे तो नाविलाज असेल. या पंड्यांच्या विरोधात गेलं तर पंडी यांच्या विरोधात जाऊ शकतात, म्हणून कदाचित सरकार त्यांच्याकडे कानाडोळा करत असतील. आणि मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये माननीय पंतप्रधान, माननीय गडकरी, माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजीचे आभार का मानले की या सगळ्या लोकांमुळे महाराष्ट्र असो, मध्य प्रदेश असो, कुठे असो, रस्ते एवढे चांगले झाले आहेत की 1200-1300 किलोमीटरचा प्रवास सहज माणूस 12-14 तासात करू शकतो, आरामशीर करू शकतो. महाराष्ट्रात आलो त्यावेळेस काही घटना या महाराष्ट्रात त्या दरम्यान होऊन गेल्या. त्यामुळे एक शाही लग्न सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं. गंमत बघा, हे राजकारणी कसे असतात. ते राजकारण वेगळं ठेवतात आणि वैयक्तिक जीवन वेगळं ठेवतात. उठता बसता महात्मा ज्योतिबा फुले, शाहू फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं, सत्यशोधक समाज म्हणायचं, पण ज्यावेळेस वैयक्तिक प्रश्न येतो त्यावेळेस हे बिनदक्कतपणे हिंदू धर्माच्या अनुसरून लग्न करतात. आता खरं म्हणजे सुप्रिया सुळेला हे मान्य होईल का नाही माहीत नाही, पण लग्नाच्या गाठी या स्वर्गात पडतात, फक्त त्या पृथ्वीवर अंमलात आणतात एवढंच आहे. आणि मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटलं की मम भार्या समर्पयामी म्हणल्यावर खुर्चीवर अगदी उसळून हसणारे आमचे जयंतराव त्या लग्नाला उपस्थित होते, ज्या लग्नात मंगलाष्टका म्हटल्या जात होत्या. एकमेकाला रोज विधानसभेत, लोकसभेत शिव्या देणारे एकमेकाच्या समोर आल्यावर असं भेटत होते की कुंभच्या मेळाव्यात हे 2 भाऊ
बिछडले आणि त्याच्यानंतर हे भेटले. इतक्या प्रेमाने, इतक्या म्हणजे यांच्या पोटात एक राजकारण असतं, ओठात एक असतं आणि कृतीतून एक असतं. मला सांगा, या लग्नात कुणीही बारामतीमधला सामान्य कार्यकर्ता दिसला नाही ज्याच्या पायात चप्पल आहे, डोक्यावर टोपी आहे आणि गळ्यात गमछा, असा कुणीही दिसला नाही. यांनी रोज उठून अंबानी अदानीला शिव्या द्याव्या आणि अदानी आला त्यावेळेस हा जितेंद्र आव्हाड त्याच्या पायावर पडतो का काय, असे दृश्य पाहिलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी लग्न झालं ते सगळं तर अंबानीचंच होतं. मग अंबानीनं सुद्धा घरचं कार्य समजून फुकटात दिलं होतं काय माहीत नाही. पण आम्ही कार्यकर्ते इथं खाली एकमेकाचे डोके फोडतो आणि हे वर लोक काय करतात, राजकारणाच्या जागी वैयक्तिक संबंध वैयक्तिकच्या जागी. आणि त्याहूनही मोठी त्या लग्नात एक गंमत झाली. खबरदार जसुनित्रा काकीच्या अंगाला हात लावताल, त्यांना हे करताल. त्या प्रफुल्ल पटेलच्या बिचाऱ्याच्या अंगावर AK-47 घेऊन जाणारा रोहित पवार, त्याच लग्नामध्ये शाहरुख खान आणि तुझी आत्या सुप्रिया सुळेचे फोटो पहा ना, ती व्हिडिओ पहा ना. का गप्प बसला तू? का तुझे दात पोटात गेले होते? प्रफुल्ल पटेल बिचारा मायनॉरिटीचा, त्याला शिव्या देऊन मोकळे झाले. आणि इथं आता कसं आहे, मोठ्यांची मोठी चाळे, मोठ्यानं केली तर श्रावणी, लहानानं केलं तर शेण खाल्लं. म्हणजे हे राजकारणी लोक पाहत. इथं संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती जिल्हा बँकेची निवडणूक आहे. अहो, रोज शिव्या देणारे उबाटाचे आमचे अंबादास दानवे हे चक्क भाजपच्या पॅनलमधून निवडणूक लढवत आहेत. मग असे तर यांचे मधुर संबंध होत आहेत. मग इकडून तिकडं जायला त्यांना काही अडचण होत नाही. हे काय आहे? दुसरी एक गोष्ट, आमचे महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष, यांना मराठी नीट वाचता येत नाही. म्हणजे दीनदयाळ मंगेशकर काय तर म्हणे त्याचा फॉन्ट लहान होता. अरे बाबा, तुझ्याकडे अगोदर आला होता ते बदलून घ्यायचा ना. आणि त्याला फॉन्टची काय गरज आहे? महाराष्ट्रात राहता, मुंबईत राहता, कुलाब्यात राहता आणि तुम्हाला एवढे मराठी येत नाही. फॉन्ट लहान होता आणि मला ते वाचताच आलं नाही. काय गरज आहे वाचण्याची? आशा भोसले यांच्यासाठी काही वाचावं लागतं असं नाही आहे. दीनानाथ मंगेशकरचं नाव सगळ्या लहान पोराला सुद्धा माहिती, ज्याला सांगितलं थोडं बहुत कळतं. पण यांचं मराठी असं, हे गँग्स ऑफ देवेंद्रमधले लोक आहेत, ज्यांना काहीच घेणं देणं नाही आहे. आणि अशा अध्यक्ष आहेत आमचे. मागच्या आठवड्यात जी काही विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, नाशिकमध्ये काय झालं? चक्क महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती त्या गिरीश महाजनांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे होता. वर तोंड करून गिरीश महाजन म्हणतात की युतीचे 550 मतदान होतं आणि एवढं कमी कसं पडलं, याची आम्ही सखोल चौकशी करू. अरे मार्ग तुम्हीच दाखवले, कसली चौकशी करता? एकनाथजी शिंदेला तोंडावर पाडण्यासाठी म्हणून तुम्ही त्या गीतेला निवडून आणलं, हे तर सगळ्या जगाला कळतं. एवढं तर राजकारण गिरीश महाजन आम्हा सगळ्यांना समजतं. तुझ्याविषयी भाजपचे लोक काय काय बोलतात, तो दिनकर पाटील काय बोलला, मीच त्या सभेला उपस्थित होतो, एकदा जाऊन ऐक. लाज वाटली मला, इतका तुझ्याविषयी घाणेरडं बोलला तो. खरं म्हणजे युतीमध्ये सगळे बिबे घालणारे लोक आहेत, त्यांना देवेंद्र फडणवीसने वेळेस दूर केलं पाहिजे. तुम्ही एकनाथजी शिंदेवर ताण करायला गेलात, एकनाथजी शिंदे तुमच्यावर ताण करून गेले. तुम्ही अपक्ष निवडून आलेला उमेदवारच त्याने आपला सहयोगी सदस्य करून घेतला. काय कार्यकर्त्यांनी ह्याच्यातून आदर्श घ्यायचा? आणि आता त्या सना मलिक, नवाब मलिकची मुलगी, तिनं ते वेगळीच मागणी केली की पाकिस्तानमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ म्हणले तसा इथं लागू करा. पॉलीगैमी मुस्लिम्स में अलाउड है मुस्लिम लॉ अंतर्गत. पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है. पाकिस्तान ने मुस्लिम लॉ, जो हमारा कुरान जो कहता है, उसको इम्प्लीमेंट किया है. अगर कुरान में कोई चीज कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए और हम इसकी मांग करते हैं. आम्हाला पहिल्यांदाच कळालं की तलाक एहसान आणि तलाक एहसन असे काही प्रकार असतात. आम्ही तर सिनेमातून, कथा कादंबऱ्यातून तलाक 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 एवढंच ऐकत आलेलो आहोत. अगं बाई, तुला जर एवढं मुस्लिम लॉविषयी जर प्रेम होतं
तर पाकिस्तानमध्ये जा, तिकडचं नागरिकत्व घे, काय करायचं कर, आम्ही तुला इथं अडवलं नाही. पण संविधानाच्या विरोधात जाऊन हा कायदा आणावा ही मागणी करणारी ही बाई कुठे गेले? जितेंद्र आव्हाड, स्वतःला पुरोगामी समजणारे कुठे गेले? निखिल वागळे, हे सगळे गप्प बसले तिच्या वक्तव्यावर. पण मी जाता जाता मोदींचे जाहीर आभार मानतो. आता मोदींचे आभार माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनी मानणे याच्यात काय विशेष? याचं कारण असं आहे की मोदीमुळं सगळे देवपूजेला लागलेत. तुम्ही पहा, शेख आपला फारुख अब्दुल्ला, त्याचा मुलगा उमर अब्दुल्ला त्या खिरी माताच्या मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली. काल तर ती PDPची काय मुफ्ती मोहम्मदची ती पोरगी, हिनं तर चक्क भजन म्हटलं. बघा, यांच्या पूर्वजाची आठवण केवळ मोदीमुळे झाली. मोदीनं सांगितलंच होतं ना, 4-5 पिढ्यापूर्वी सगळे हिंदूच होते आणि मग त्यांच्यातला हिंदू जागा झाला आणि त्यांच्या आता असं लक्षात आलं आहे की हिंदूशिवाय या देशात राजकारण आपण करू शकत नाही. कुणी भजन करायले, कुणी कीर्तन करायले, कुणी अजून काही करायले. महाराष्ट्रात मी नसताना ह्या ज्या काही छोट्या मोठ्या घटना घडल्या त्याचा मी एक धावता आढावा घेतला आहे. मी एवढंच म्हणेन सामान्य कार्यकर्त्यांनो, अरे तुम्हीसुद्धा वरच्या नेत्यासारखं शिकारे नका एकमेकाचे डोके फोडून घेऊ, नाही का एकमेकाशी वैर निभू. तुम्ही तेवढ्या पुरतंच वागा. जसे हे लोक वैयक्तिक संबंध ठेवतात तुम्ही ठेवा, तरच तुमचं जीवन सुखी होईल. नसता आपल्या नशिबी पोलिसांच्या काठ्याशिवाय दुसरं काही येणार नाही. धन्यवाद.